मी देवीदास सारंगकर, माझा मुलगा ओमराजे सारंगकर इयत्ता 9वीमध्ये डॉक्टर अतुल सरांच्या अकॅडमीमध्ये शिक्षण घेत आहे. या द्रोणाचारी अकॅडमीमध्ये मी शिक्षण त्याला घेण्यासाठी ॲडमिशन एवढ्यासाठीच घेतले आहे की तो हुशार खूप आहे, परंतु त्याला सुटेबल वातावरण किंवा चांगले शिक्षक त्याला आतापर्यंत मी देऊ शकलो नाही. ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत होता त्या ठिकाणी त्याच्यावर लक्ष दिले जात नसायचे, म्हणून मला त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागायचं. पण ते लक्ष देता येऊ नये किंवा आपण आपल्या कार्यालयीन कामामध्ये त्याला लक्ष देऊ शकत नव्हतो, म्हणून त्याची प्रगती होणं अशक्य झालं. म्हणून मी माझ्या मित्रांच्या सांगण्यावरून डॉक्टर अतुल सरांच्या द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये बारामती येथे त्याला ॲडमिशन घेतले आणि त्याची प्रगती होणं सुरू झालं. ज्यावेळेस मी अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आलो त्यावेळेस येथील त्यांच्या सरांच्या स्टाफने किंवा अकॅडमीच्या स्टाफने जे सांगितलं मला की आम्ही नियमित लक्ष देऊ, त्यांच्याकडून करून घेऊ, आमचा स्टाफ चांगला आहे, त्यांच्या विश्वास ठेवून मी त्याला द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं. या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतल्यामुळं ओमची खूप प्रगती झाली. तो नियमित अभ्यास करू लागला. अकॅडमीमध्ये शिक्षण घेत असताना तो त्याच्यावर खूप लक्ष देतो आणि कधी पण इन्स्टंट त्याला प्रश्न विचारला तो त्याच्यावर करेक्ट आन्सर देतो. त्याची कधीही परीक्षा घेतली किंवा घरी आल्यानंतर त्याला आज शिकवलं काय, काल शिकवलं होतं काय, पाठीमागच्या आठवड्यात काय शिकवलं होतं ह्याच्यावर जरी प्रश्न विचारले तरी तो लगेच न घाबरता लगेच उत्तर देतो. आणि ते आल्यापासून त्याच्यावर संस्कार पण चांगले झालेले आहेत. त्याच्या बोलण्यामध्ये सुधारणा आहे, त्याचं स्वतःची स्वतः काळजी घेण्यामध्ये सुधारणा आहे. आणि दररोज सकाळी उठल्यानंतर अकॅडमीत येण्यासाठी किती जरी गडबड असली तरी तो त्याच्या आईच्या, माझ्या आणि देवाच्या पाया पडल्याशिवाय एक दिवस सुद्धा अकॅडमीला येत नाही. आणि त्याला सकाळी उठवायची अशी गरज पडत नाही. सुरुवातीला आम्हाला त्याला उठवावं लागायचं, पण तो आता मनाने उठतो. तो त्याच्या वेळेवर म्हणजे येण्यासाठी खूप धडपड असते. शिवाय स्कूलमध्ये इथं द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये अशी सोय आहे किंवा अशी ह्यांची नियमावली आहे की सर्व मुलांनी स्वतःची स्वतः सगळ्या गोष्टी कराव्यात. किंवा अकॅडमीमध्ये आल्यानंतर बरोबर त्यांनी सरांनी मुलांचं कॉम्पिटिशन लावून दिलेलं आहे. दररोज अकॅडमी आमचा मुलगा हजर आहे का अकॅडमीत, गैरहजर आहे ह्याच्यावर आम्हाला व्हॉट्सअपद्वारे मेसेज येतो. शिवाय त्याने कालचा अभ्यास केला का नाही की मी एक दिवस सुद्धा त्याला विचारित नाही तू केला का नाही. फक्त तो माझी सही घेण्यासाठी ज्यावेळेस येतो त्यावेळेस मी विचारतो झाला का अभ्यास, तो म्हणतो हा झाला. पण काय केला हे मी शक्यतो पाहत नाही. मी त्याची नोटबुक पाहून नेहमी अधूनमधून पाहतो, त्यावेळेस त्याच्या अक्षराकडे लक्ष देतो.